म्हटले गेले. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील जय हनुमान चषक 2024 मधील वाघोली गावाच्या नावाचे दर्जा उंचावणारी स्पर्धा. गेम ऑन, लेट्स प्ले. 3, 2, 1. पहिलाच बॉल इथे मात्र हाताला जातोय. संधी आहे तिथे, जोरदार अपील केली जातोय. बाहेर पंच कळवतात तिथे. थोडस बाहेर निघणारा बॉल अगदी टिचून मारा मात्र पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न मॅच मध्ये गरमाहट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती अपील पाहायला मिळेल. कारण स्ट्राईक एंडला परेश ठाकूर आहेत. रन मशीन धुतुम संघाची, धुतुम गावाची म्हणून ओळख सातत्याने राहिल्या. दुसऱ्या बाजूला सिद्धेश ठाकूर. गोलंदाजी मार्क वरती रत्नदीप चौधरी. एक सितारा गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. चांगली पद्धत, रिलीज पद्धत चांगली आहे. अगदी अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रात्यक्षिक सातत्याने या गोलंदाजांनी मात्र आपल्या नावाचा परिचय दिला, ठसा उमटवलाय. अनेक चांगल्या नामवंत गोलंदाजांना फलंदाजांना इथून मात्र थांबून ठेवलंय रत्नदीप चौधरी यांनी. आणि तेच केलं जातोय परेश ठाकूर यांच्या विरोधामध्ये. एक वेगळी शैलीची गोलंदाजी, परंतु परेश ठाकूर थांबणार कुठे? इथून बॉल चालला सीमारेषा पार. हा येतोय मात्र परेश ठाकूर यांच्या बॅटमधून 6 षटकार. माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस, मला आठवला पहिला किस. मग काय तिला तर झापक वाजत ना राहत नाही काय. रत्नदीप चौधरी यांच्यावरती जर पाहायला गेलं तर हा हल्ला पाहायला मिळाला. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आले होते. इथून काही क्षणाला मात्र वाटत होतं रत्नदीप चौधरी इथून वरचढ होताना पाहायला मिळत आहेत परेश ठाकूर यांच्यावरती. याही बॉलवरती गिरकी घेतली होती, परंतु मिड ऑफ मध्ये शॉट मध्ये मात्र अगदी 30 सर्कल मध्ये बॉल स्थिरावलाय तिथे. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण हे तसंच सजवलं गेले. डीप मध्ये पाहायला गेलं तर मिड ऑन आहे. मिड ऑफ एक लावलं गेले. मिड ऑफ म्हटल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शॉट मध्ये मिड ऑन मिड ऑफ आहे. 3 स्लीप आपल्याला पाहायला मिळतात. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलं गेले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. अशी सजावट परेश ठाकूर यांच्यासाठी केली गेली. सिद्धेश रत्नदीप चौधरी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश ठाकूर स्ट्राईकला आहेत. उंची जास्त आहे, लांबी कमी. ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकले जातील का? क्षेत्ररक्षण जरूर तिथे आलेत. पकडला गेला झेल. मोठ्या खेळाडूचा पारीचा होतोय अंत. बॅक बिग विकेट. सिद्धेश ठाकूर बॅक टू द गाठ. गोल्डन डकचा शिकार. फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल. ऋषी चौधरी होते तिथे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा झेल पकडला. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण विकेट आली. जी विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली, परंतु परेश ठाकूर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. निलेश ठाकूर आता इथून गेलेत. ओहो, क्लास आहे या गोलंदाजाकडे. एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी, वेगळ्या ढाकणीची गोलंदाजी करण्याची क्षमता, कॅपॅसिटी या गोलंदाजांकडे आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. जरूर अपील केली होती अतिरिक्त हाईट फॅक्टर, परंतु अगदी चांगलं परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 7 रन स्कोरबोर्ड. प्रेक्षक लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेला पूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट करताना आपल्याला पाहायला मिळते. नितीशजी भोईर आणि कैलासजी पाटील म्हात्रे यांचा हा चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. जर का आपण प्रेक्षक लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपला मोबाईल काढा आणि आपल्या माणसाची ही वाहिनी आपण लगेच सबस्क्राईब करा. हे सर्व टेक्निकल टीम आमची कार्यरत आहे आजच्या दिवसभरामध्ये. त्यांचाही मनापासून आभार. परेश ठाकूर, हो हा चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय आणि अगदी लाईन आणि लेंथ वरचा बॉल, अगदी रेषेवरचा. आणि त्याचबरोबर इथून आता परेश ठाकूर रिव्ह्यू नाही आहे, फक्त पंचांसाठीच फक्त रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध आहे.
त्यासाठी कृपया दोन्ही खेळाडूंनी दक्षता घ्यायची. 3 षटकांचा खेळ आहे, थोडंसं फास्ट करायचं आहे कारण दिवस छोटा आहे. आपण हा पाहायला गेला तर डिसेंबर महिना, लगेच अंधार पडतो इथे खास करून. ऋषी चौधरी इथे येत आहेत. परेश ठाकूर जाळ्यामध्ये अडकले. बिग विकेट, 440 व्होल्टचा टाटा पॉवरचा करंट, फलंदाज बाद. परेश ठाकूर बॅक टू डक आउट. चामडी चामडी चमकते ऊन आपल्याला. चामडी चमकते पहिला झेल ऋषी चौधरी यांनी पकडले. तेच आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि त्याच्यानंतर सुयोग म्हात्रे यांनी हा झेल पकडलाय. हे महत्वपूर्ण, तुम्ही क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला घेतलं जातं आणि परेश ठाकूर यांच्यासारख्या खेळाडूंची तुम्ही झेल पकडता म्हणजे तुम्ही फलंदाज आणि गोलंदाजांपेक्षा कमी नाही आहात. तुम्ही सुद्धा एक महत्वपूर्ण या संघाचे भाग आहात. आता नवीन फलंदाज राज ठाकूर इथे जात आहेत. आणखी एक वेगवान भन्नाट वेग, सातत्याने चर्चा आपण केली जय गावदेवी एकता वलवली टीमची. तर गोलंदाजी ही महत्वपूर्ण स्ट्रेंथ आपण वलवली टीमची सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये राहिली आहे. म्हणजे ज्या प्रकारे रत्नदीप चौधरी सुरुवात करून देत आहेत, त्यानंतर ऋषी चौधरी आपली बाजू हे करतायत आणि मनीष पाटीलला आणलं जातं. सुयोग म्हात्रे सुद्धा आहेत. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणाला एकाला चालवलं जातं आणि त्याच्यानंतर एक चांगली रणनीती आखून मैदानामध्ये उतरले जात आहेत. अलंग कार्पेट आणि तिथे सुयोग होते. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळालं. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 8 धावा ऋषी चौधरी. आता सिद्धेश ठाकूर अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला बॉल, चांगलं टायमिंग होतं, प्रॉपर हिट होतं. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप केलाय आणि बॉल सीमारेषा पार. निलेश ठाकूर यांच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार. जय श्रीराम. आज दत्त जयंती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांनाच दत्त जयंतीला जायचं आहे. बॉल अगदी अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथून बॅटची कनेक्टिव्हिटी चांगली पाहायला मिळाली नाही. क्षेत्ररक्षण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र होताना पाहायला मिळालं. ऋषी पालेकर आहे तिथे कॅप्टन या टीमचे. षटक क्रमांक दुसरे समाप्त झाले. 2 षटकानंतर 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत आणि इथून 3 षटकांचा म्हणजे अंतिम षटक इथे मात्र आता मार्गस्थ होणार आहे आणि या अंतिम षटकासाठी मात्र निमंत्रित केले गेले. आत्ताच आपण चर्चा केली होती या नावाची. मनीष पाटील यांना मात्र आणले गेले. संभ्रम होता इथे सुयोग येईल की मनीषला आणले गेले. अंतिम षटक आहे. स्ट्राईक एंडला निलेश ठाकूरला पाहतो. इथे एक अनुभवी खेळाडू परेश ठाकूर बाद झाल्यानंतर आता परिपूर्ण जबाबदारी आहे ना ती आता निलेश ठाकूर यांच्यावरती आहे. इथून धुतून की वलवली सुपर 4 मध्ये कोणता संघ मात्र प्रवेश करेल जयहनुमान चषक 2024. आपण पाहतोय हा ताकदीचा वापर केला. टायमिंग ही प्रॉपर आहे. बेधडक निलेश ठाकूर यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार. कडक कडक कडक. मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ. त्यांचंच गाणं आपण इथे ऐकलं आणि इथून मॅच मध्ये तेवढीच रंगतदार 19 धावा. याही अगदी पाहायला गेलं तर दोन्ही संघ तेवढेच ताकदवान बलवान आहेत. कशा पद्धतीने खेळलं जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे फुटबॉल स्टाईल मात्र वा वॉट इथे क्षेत्ररक्षण अफलातून अगदी बॉलला आपल्या बॉडीवरती घेतलंय. सुयोग मात्रे इम्प्रेस केले आज क्षेत्ररक्षणामध्ये आणि हेच तर आहे तुम्हाला मिळालेली संधी गावाकडनं आणि इथे क्रिकेट खेळण्याची. त्याचं सोनं करणं अनिवार्य आहे आणि तेच इथे मात्र होताना पाहायला मिळतोय सुयोग यांच्याकडून. सुयोग नेहमी सातत्याने योग आणत असतात चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी.
निलेश ठाकूर 5 बॉलमध्ये 13 धावांवरती खेळताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला आणि इथून त्यांच्यावरतीच मोठी जबाबदारी आहे. तेवढी 7 राज ठाकूर त्यांना मात्र देत असताना पाहायला मिळतात. इथे मनीष पाटील अंतिम षटक घातलत असताना थोडासा मात्र सज्जावड पहा, बॅटिंग करताना तुम्हालाच अडचण निर्माण होईल. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्ञात शोधून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे ऋषी चौधरी पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसला. निलेश ठाकूर 5 बॉलमध्ये 13 धावा, 6 बॉलमध्ये 13 धावा करत माघारी. 21 ही धावसंख्या. तिसरा विकेट. बॅक टू डगआउट. आणि नवीन फलंदाज इथे सुजल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. मनीष पाटील पहिल्या बॉलवरती षटकार खाल्यानंतर अगदी आपल्या नावाचा परिचय देणारी गोलंदाजी एकेरी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावपलकावरती. हो अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण वारंवार पाहायला गेले की टेनिस क्रिकेटमध्ये शफल होतात फलंदाज, त्यावेळी मात्र जागा बनते इथून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला आणि तेच मात्र इथे मनीष पाटील करत असताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. कारण इथून ज्या प्रकारे इथून सुजल मैदानामध्ये गेलेत आणि इथून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचाही अयशस्वी होताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. पूर्णपणे प्रेशराईज आज इम्प्रेस केलंय. एकता अगदी या टीमचं नाव आहे. जय गावदेवी एकता वलवली टीम आज खूप छान येते खेळ आजच्या दिवसामध्ये मात्र जयहनुमान चषक 2024 मध्ये दाखवलंय. प्रत्येक खेळाडूनं इथून चांगला खेळ गावासाठी, गावाच्या नावासाठी, वलवली गावासाठी करताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ धुतुंग हा सुद्धा संघ तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आज दिवसभर मात्र इम्प्रेस केले. परेश ठाकूर अँड टीम आणि इथून हा षटक क्रमांक अंतिम म्हणजेच एंड इज वेल शेवटी गोड केलाय डॉट बॉलनं आणि षटक क्रमांक 3 मनीष पाटील यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाले. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता इथून येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 22 धावा. डीजे बचना ऐ हसीनो थोडं जलद इथे करायचं आहे. अगदी वेळेचा अपव्यय इथे करू नका कारण सूर्य अस्ताला गेलाय. आता इथून आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये कधीही इथे अंधार पडू शकतो आणि त्याचमुळे मी तुम्हाला विनंती करेन खास करून फलंदाजांना अंधार पडला तर फलंदाजी करताना थोडीशी अडचण निर्माण होऊ शकतोय. जयहनुमान चषक 2024 आपण पाहिलंय. आज जयहनुमान क्रिकेट संघ वाघेवली यांच्या वतीनं अगदी खूप उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 60,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 30,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये आणि या 4 बक्षिसं. त्याचबरोबर सिरीजसाठी आपण सायकल ब्रँडेड इथे मात्र पाहतोय. अशा सुसज्ज आणि आकर्षक ट्रॉफीज, अशा सुसज्ज बक्षिसानं विविधतेने नटलेली ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. मग अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आपण या स्पर्धेला भेट देऊन जाताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं मात्र जयहनुमान क्रिकेट संघ वाघवलीच्या वतीनं अनेक जणांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली. मग कैलासवासी ओमकार अरुण पाटील असतील,
कैलासवासी प्रकाश हरिचंद्र पाटील असतील, कैलासवासी रिद्धी शरद पाटील असतील, कैलासवासी विजय गुरुनाथ पाटील, कैलासवासी वसंत महादेव गावंड, कैलासवासी दत्तात्रय बाळू पाटील, कैलासवासी धर्मा महादेव गावंड, कैलासवासी विमल गुरुनाथ पाटील, कैलासवासी गणपत गोमा मुंडकर यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या नावानं ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. आणि सगळ्यांचं प्रेम सातत्याने राहिलं होतं जयहनुमान क्रिकेट संघ वाघिवलीवरती. असं वाघिवली गावाचं नाव 3 दिवस सातत्याने मात्र घुमताना पाहायला मिळते. उद्या मेगा फायनलचा दिवस, मेगा फायनल, आणि अगदी उद्याच्या दिवशीही अनेक चांगले खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि एक वेगळी दर्जा सातत्याने मात्र जयहनुमान क्रिकेट संघ वाघिवलीने दिलेला आहे. आणि आज 3रा दिवस, उद्या अंतिम दिवस 4था असेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर आजच उल्लेख केला होता. पहिल्या दिवसामध्ये मोहो कोळीवाडा टीम सुपर 4 मध्ये गेले. दुसऱ्या दिवसामध्ये देसाई बी हा संघ मात्र सुपर 4 मध्ये गेले. आता इथून वलवली की धुतूम सुपर 4 मध्ये जाईल 3ऱ्या दिवसामध्ये. त्यासाठी मात्र हा पहिला बॉल सेकंड इनिंग मधील पहिल्याच बॉलवरती मात्र कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या. पॉइंटच्या डोक्यावरून P1चा षटक आहे. बॉल होतोय फरार. टप्पा 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 सी मारे शपार. 4 चौकार. निश्चितच आणि सर्व भूमिपुत्रांचं आपलं सर्वांचं स्वप्न आहे की या विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं. आणि इथून मिड ऑफ मध्ये शॉट मध्ये टायमिंग चुकलं, फसलं आणि बिग विकेट. मैदानाच्या बाहेर यावं लागेल इथे ऋषी चौधरी बॅक. इथे बनवायचे आहेत फक्त 22 धावा आणि त्यासाठी मात्र इथून प्रयत्न थोडेसे चांगले होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना पहिलाच इथे मात्र षटक घातला सिद्धेश ठाकूर आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली, कारण ती विकेट आहे ऋषी चौधरी यांची. फटका चांगला आहे, शतरक्षक आहे तिथे, फ्लाय झाला, हाताला झटका दिलाय, बोटाला दिलाय, चट 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 चटका, बॉसी मारे शप्पार. धावा येते 4. लावाजीबा पाटलांचं नाव विमानाच्या कमानीला, लावाजीबा पाटलांचं नाव विमानाच्या कमानीला, लावाजीबा पाटलांचं नाव. आणि या 4 धावेनं 8 धावा धावपलकावरती. आणखी एक क्लास मात्र इथे पाहायला मिळतोय. फटका क्षेत्ररक्षक पोहोचताय बॅकवर्ड रिजन मध्ये, डीप मध्ये. दुसरी धाव संकटात आहे, स्कीट झाला होता. त्यातून पाहायला गेलं तर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वपूर्ण आहे ना या मॅच मध्ये पाहायला गेलं तर, आणि तेच होताना मात्र पाहायला मिळालं. या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 10 धावा म्हणजे अजून 14 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. मॅच कोण जिंकेल? सुपर 4 मध्ये वलवली की धुतूम की वलवली, या 2 गावांमध्ये मात्र युद्ध रंगलेलं आहे सुपर 4 साठी. आजच्या दिवसातील अंतिम सामना. आता 13 बॉल 12 समीकरण बनलंय. बॉल टू बॉल मॅच येतो, त्या वेळेला मात्र रंगतदार मॅचेस होताना अनेक वेळा आपण पाहायला गेले. ऑलॉंग द कार्पेट खेळून काढला बॅकवर्ड झोन मध्ये, डीप मध्ये मात्र काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतात, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्णही केल्या जात आहेत. माइंडेड गेम इथे मात्र खेळला जातोय. मोठे फटके खेळले जात नाहीयेत, अलॉंग द कार्पेट खेळले जात आहेत, उंचावरना मात्र फटके खेळले जात नाहीयेत, जेणेकरून झेलबाद होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जातोय. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही मैदानामध्ये प्रेझेंट आहात, परंतु तुम्ही मैदानामध्ये प्रेझेंट असताना तुमचा खेळ कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही देणं खूप गरजेचं आहे. का आता येणारे 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 12 बॉल 10 धावा, 12 धावा धावपलकावरती लागल्यात. येणारे 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. गोलंदाजी मार्क वरती सुताया
टीमचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून सातत्याने राहिले. स्वस्त्यामध्ये बाद झाले त्याचमुळे की काय धावा कमी झाल्या, मोठा फटका खेळायचा होता. काऊ कॉर्नरमध्ये तेवढाच अप्रतिम झेल इथे मात्र पकडला होता सुयोग म्हात्रे यांनी, परेश ठाकूर यांचा, आणि तिथेच धावा संख्येला थोडीशी मात्र अखोडता आली आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आता. ओहो, चांगला बॉल. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने मात्र खेळणारे खेळाडू म्हणून त्यांची ख्याती सातत्याने राहिली गेले. उरण तालुक्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये ते परेश ठाकूर. समोर आहेत आशिष पाटील. आणखी एक वेगवान तेज सर्रार बॉल फेकला जातोय. एक एक डॉट बॉल आहे ना, तो थोडासा प्रेशराईज केला जाईल इथे मात्र वलवलीच्या मात्र फलंदाजांना. रत्नदीप चौधरी एक चांगली फलंदाज आहेत. हा चांगला बॉल, हा चांगला फटका आहे. मिड ऑन मध्ये मात्र खेळून काढले. ऑन ड्राईव्ह करायचं होतं परंतु अगदी हलक्या हाताने मात्र ढकलून दिले. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. 13 रन स्कोरबोर्ड. आता विजयासाठी 9 बॉल आणि 9 धावांची गरज. 9-9 असं समीकरण बनलं गेलंय. समीकरण बदललं गेलंय. जोरदार अपील केली गेली आहे आणि इथून फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. जोरदार अपील मध्ये मात्र फेली होतं, तेवढी ताकद होती. आता मॅच मात्र टर्निंग पॉइंट वरती. इथून विकेट गेले, फलंदाज बाद झालेत आशिष पाटील. आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. पाटील साहेब आमचे रायगड उरणचा सई गावचे, शेतकऱ्याचे कामगारांचे लाडके नेते हे गोरगरिबांचे. शब्दाचा पत्ता दिला ना धोका, हे शब्दाचा पत्ता दिला ना धोका. बाळासाहेब ठाकरे असे एकमेव नेते जे होते ते कोणाला भेटायला जात नव्हते, परंतु फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांना त्यांच्या घरी भेटायला आले होते. हा एक इतिहास आहे. अशी ख्याती असणारे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब. त्यांचं सुंदर संगीत आज दिवसभरामध्ये आपण ऐकतोय. भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून ही त्यांची ओळख आणि हाच प्रयत्न. या विमानतळाला त्यांचं नाव. हो हो, हा चांगला बॉल. हो, तिकडे पहा, अगदी तुम्ही सफल झाला होतात. पंचांचा निर्णय योग्य आपल्याला पाहायला मिळतोय का? हो, डेफिनेटली. पंच सुनील तांडील आपल्या निर्णयावरती ठाम. आलाय बॉल डॉट. आता समीकरण बदललंय. 7 मध्ये 9 बनवायचे आहेत. हा बॉल चांगला आहे. पॉइंटला खेळून काढले. एकदा मात्र कम्प्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय. फेकी केली जाईल का? आणि इथे मात्र काय घडलंय? नियंत्रणामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही, त्याचा फायदा उचललाय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र कम्प्लीट झाल्यात. चतुराई मात्र विशाल आणि त्याचबरोबर रत्नदीप चौधरी यांची मात्र पाहायला मिळाली. आता इथून 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 बॉल 7 धावा, 7 धावा, 6 बॉल 6 बॉल 7 असं समीकरण मात्र बनलं गेले. आता कशा प्रकारे कोण जिंकेल? सुपर 4 मध्ये कोण जाईल? जय गावदेवी वलवली की इथून भैरवनाथ धुतुम की जय गावदेवी एकता वलवली. आता या 2 संघांमधला कोणता संघ इथे मात्र सुपर 4 मध्ये जाईल? बॉल आहे 6. विजयासाठी 7 धावांची गरज. इथून मात्र इथे पूर्ण केल्या जातील का फलंदाजांकडून 7 धावा, की 6 बॉल मध्ये मात्र इथून 7 धावा डिफेन्स केल्या जातील गोलंदाजांकडून? आता प्रेक्षकी बसलेले उभे राहिलेत. अगदी क्रुशियल मॅच इथे मात्र पाहायला मिळतोय. 2 संघ ताकदवान आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर उरण तालुका आणि दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. हे 2 तालुक्यांमधला युद्ध मात्र रंगताना पाहायला मिळतोय. नेरे दोंदरे विभागातील अदैवा या विभागातील हा आपण संघ पाहतोय. सातत्याने चर्चा झाली आहे. भैरवनाथ धुतुम संघ आणि वलवली या 2 संघांमध्ये मॅच. पहिलाच बॉल फटका खेळायचा. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून फलंदाज बाद. एक धाव घेण्याचा एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता. रत्नदीप चौधरी कदाचित डेंजर झोन मध्ये आले होते, थांबले ते आणि बाद झाले तिथे मात्र विशाल. बॅक टू डिगआउट परतावा लागेल. आता समीकरण बदलले गेले. प्रत्येक बॉल मागे इथे मात्र समीकरण बदललं जातोय. ओहो, वॉट अ मॅच. ज्या वेळी असा मॅचेस होतात ना, त्यावेळी मात्र त्या स्पर्धेची उंची दर्जा मात्र उंचावला जातोय. जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा, जे त्याला कळलं ना तो नेहमीच आयुष्यात यशस्वी होत असतो. आता इथून आक्रोश कधी करायचा आणि संयम कसा ठेवायचा हे ज्याला कळेल तो संघ मात्र इथून यशस्वी होईल. जय गावदेवी एकता वलवली की इथून भैरवनाथ धुतुम संघ. हो, वॉट अ मॅच.
अफलातून आता येणारी बॉल असणार आहेत 5 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 5 बॉल 6 धावा. एक तिसरा बॉल आलाय डॉट. इथे काही असं वाटत होतं की ह्या 22 धावा अगदी तोकड्या बनतायत की काय, दुसऱ्या षटकामध्ये मात्र सामना इथे वलवली टीम जिंकून जाईल की काय, परंतु इथे मात्र करामत केली आहे. ज्या प्रकारे मात्र भैरवनाथ धुतूम टीमने मात्र गोलंदाजी केली आहे. अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. तुम्हाला तारा बनावा लागेल. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल झालाय, ड्रॉप. एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आता या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. विजयासाठी आता 3 बॉल आणि 5 धावांची गरज. रत्नदीप चौधरी स्ट्राईक इनला आहेत. आता इथून ह्या खेळाडूकडे मात्र आशेने वलवली टीम वारंवार पाहत असतो, पण तेवढीच गोलंदाजी राज ठाकूर इथे राज करतील का आपल्या या गोलंदाजीवरती ते पाहणं गरजेचं. राज आणि एका बाजूला मात्र पाहायला गेलं तर रत्नदीप चौधरी, राज ठाकूर की रत्नदीप चौधरी की राज ठाकूर, धुतूम की वलवली, ते पाहणं गरजेचं. मोठा फटका खेळायचा होता. एकच धाव मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जरूर केला जाईल. थ्रो येईल का? दुसरी धाव बघता मात्र पूर्ण ही झाली आणि या 2 धावा अगदी चटका देणाऱ्या होतील. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. कंपल्सरी चेसिंग, 2 बॉल 3 धावांची गरज या स्पर्धेचा नियम आहे. अशक्य असं या जगात काहीच नाहीये. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती तुमच्यामध्ये ठासून भरलेली पाहिजे. आता इथे इच्छाशक्ती कोणामध्ये ठासून भरली आहे ते पाहणं गरजेचं. येणारे 2 बॉल आणि 3 धावांची गरज असणार आहे. रत्नदीप चौधरी एक स्टार खेळाडू, दुसऱ्या बाजूला आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, फक्त धावा खर्च केल्या 4. राज ठाकूर यांनी हव्या होत्या धावा मात्र 9 आणि आता इथे मात्र हव्या आहेत त्या 3 धावा 2 बॉल मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रत्नदीप चौधरी अगदी तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र झेल घेतलाय. श्रेयश ठाकूर यांनी फलंदाज बाद. बॅक टू द गट. मॅच मध्ये मात्र इथून रंगत निर्माण झाली. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी राज ठाकूर पूर्णपणे मात्र गोलंदाज म्हणून मात्र इथून वापरत असताना आणि विश्वासाला इथे मात्र खरे उतरताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. ठोकोडीजे थँक्यू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आता हा मार्ग तुम्हाला तयार करायचा. नवीन फलंदाज मुकेश सेलेटकर हे मात्र मैदानामध्ये गेलेत. 1 बॉल मध्ये बनवायचे आहेत 3 धावा. सगळे क्रीडा रसिक ते मात्र उभे राहिलेत. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणे हा यशस्वी होण्यातील मार्गातील सर्वात पहिला टप्पा आहे आणि तो टप्पा मात्र पूर्ण करायचा आहे मुकेशांना. गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत राज ठाकूर यांनी खूप छान मात्र गोलंदाजी केली आहे. इम्प्रेस केलंय मात्र राज ठाकूर यांनी. राज गाजवलंय. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. मोठा फटका खेळावा लागेल. ते 3 धावा सहजासहजी धावून होत नाहीत. या मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती तपासली तर तुम्हाला मात्र इथून मोठा फटका खेळावा लागेल. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. पाहता इथे मॅच अगदी रंगतदार आली. हव्या होत्या फक्त विजयासाठी 22 धावा आणि 22 धावा जमवताना ही मात्र इथून पाहायला गेलं तर दमछाक झालेली आहे जय गावदे एकता वलवली टीमची. 18 बॉल मध्ये 22 बनल्या नाहीयेत. आता मॅच येऊन ठेपलेली आहे ती 1 बॉल आणि 3 धावांवरती. कोण जिंकेल आणि कोण हरेल? 1 बॉल 3 धावा. मुकेश आणि राज यांच्यामध्ये हा सामना एकदा मात्र अगदी चतुराईने मात्र कंप्लीट केली जातोय. बॉल स्किड झालाय. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जातोय. बॉल फेकला जाईल का? आणि बॉल मात्र इथून खराब. इथून मात्र पाहायला गेला तर हा निर्णय चुकलाय
आणि इथून वलवली टीम मात्र हा सामना जिंकलाय. ओ हो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमचा यश मिळवण्याची इच्छा ही अपयशापेक्षा भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. नियंत्रण नाही, टीम मीटिंग झाली नाही शेवटच्या बॉलवरती. परेश ठाकूर यांनी टीम मीटिंग घेणं गरजेचं होतं का? येस होतं आणि ते झालं नाही आणि त्याचमुळे हा सामना मात्र वलवली टीमनं अगदी 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 जादुई पद्धतीने जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन वलवली टीम, हार्ड लक टीम. भैरवनाथ धुत निलेश ठाकूर बॉलर कोण त्याच्या प्रदीप केलंय का निलेश 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 ठाकूर मॅच